अरे बाहेर या, बाहेर या. असे थांबा, असे थांबा. मोठा आवाज काय लावा. मस्त, छान छान. टाकू काय, टाकू काय. तुम्हाला सरप बाबा जरा हळूया. हा खुशी खुशी. हे सोनू पकडायचं. तिथे वेलकम. लावली ना. काय काय धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. आशीर्वाद ठेवा. आशीर्वाद 30 वर्ष 4 महिने 11 दिवस. थँक्यू. धन्यवाद. गाणं लावलं तुमचं. तिकडे कामावर पण तेच लावलेलं. हार्दिक अभिनंदन. काळजी घ्या. आता एन्जॉय करा. लाईव्ह गाडी चालवून चालवून थकले. आता फिरून या चला रात्री शिवडाव. सागर कुठे पोहोचला बघ. हे पिल्लू आला तुम्हाला द्यायला. हा येतय येतय. आता गोड खायचं कमी. हे त्या काढून सगळ्या व्हिडिओ मध्ये आपण तेच बोलतो दोघी. पप्पी घ्या, पप्पी घ्या. दोन्ही बाजूने क्लास घेणार. नाही आजीकडे गेलं तिकडेच. फर्स्ट एड घ्यायचं दोघांचं तुम्ही आता. अरे खा रे. अरे ओरडत नाहीये खा. सगळे घाबरून आधी नाही बोलतात. ती आधी गप राहिली. कोण आले. आतू आली. तिसरी इनिंग कामावर भरपूर सपोर्ट आहे त्याला. ये शर्वी पुढे. नाही 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 तुम्ही काकी जा तिकडे. सेवा केली. हो की नाही आता घरी कधी आली. मी मुंबई अग्निशमन दलात 1995 साली अग्निशामक या पदावर रुजू झालो. 2008 साली यंत्रचालक म्हणजे ड्रायव्हरची परीक्षा पास झालो. 2012 साली ड्रायव्हर कम फायरमन म्हणजे कधी ड्रायव्हरचं काम करायचं कधी फायरमनचं काम करायचं असं 2012 मार्चमध्ये चालू झालं. त्याच्यानंतर फुल प्लेस ड्रायव्हर 2016 साली मिळालं आणि 2019 साली सब ऑफिसरची ट्रेनिंग झाली, पास झालो आणि 2025 16 ऑक्टोंबर 2025 रोजी सब ऑफिसर झालो. अशी एकूण 30 वर्ष 4 महिने आणि 11 दिवस मुंबई अग्निशमन दलात मी ड्युटी नाही केली, मी नोकरी केली आणि याचा मला अभिमान आहे. त्या ठिकाणी लोकांची सेवा करता येते वेगवेगळ्या प्रकारे. मुंबई अग्निशमन दलात अनेक प्रकारचे कॉल म्हणजे वर्दी म्हटले जाते त्याला किंवा कॉल म्हटले जाते.
मग ती डेड बॉडी असू दे, आग असू दे, नाहीतर चोर फसलाय किंवा चोर घुसलाय असू दे, किंवा एखादं मांजर, कावळा, कबूतर फसलाय, त्या प्रकारची कोणतीही प्रकारची जनसेवा हे करण्याचं काम मी 30 वर्षे 4 महिने 11 दिवस केलं. इमानी इतबारी काम केलेल्याचा परिणाम मला यावर्षी म्हणजे 2024 साली L4 वर्दी म्हणजे 4 नंबरचा मोठा मेसेज त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका कमिशनरचं रजत पदक मिळालं. आणि यावर्षी आता सुद्धा कदाचित सांगा उद्या कदाचित त्यांना आज रात्री वर्दी येईल किंवा उद्या कळू शकेल. भाटिया हॉस्पिटलला आग लागली होती आणि L1 वर्दी म्हणजे आमच्या ह्याच्यातली पण पेशंट होते त्या ठिकाणी, छोटी मुलं होती. त्या ठिकाणी आग विझवण्याचे काम आमचं चांगल्या प्रकारे झाले. त्या ठिकाणी सुद्धा माझ्या नावाची शिफारस केलेली आहे. कदाचित ते आज रात्री येईल किंवा उद्या सकाळी समजेल. त्या ठिकाणी पण रजत पदक माझं ह्या वर्षीचं महानगरपालिकेचं यावर्षीचं कमिशनरचं रजत पदक कदाचित आता डिक्लेअर होऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त काही तांत्रिक अडचणीमुळे 2026चं राष्ट्रपती पदक 2026च्या राष्ट्रपती पदकासाठी माझं नाव रेकमेंड झालेलं आहे ऑलरेडी. पण ते टेक्निकली प्रॉब्लेम असा झाला आहे की ती मेल जी पाठवली होती ती मिसगाईड झाली आमच्याकडनं, म्हणजे आमच्या ऑफिसरकडनं. तेव्हा ते नाव आज पण CFOने डिक्लेअर केलं. परवा पण 2 दिवसापूर्वी मला बोलवलं होतं. ते अशी गलत झाली आहे. तर आमच्या पुढच्या ह्याच्यामध्ये तुमचं नाव आम्ही प्राधान्य त्या नावाला देऊ. मग राष्ट्रपती पदक माझं नाव डिक्लेअर होऊ शकते पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये. ठीक आहे, असं होऊ शकते. आता त्याच्यासाठी आणि हे एवढं सर्व जे काम मी केलं त्याच्यामध्ये असते परस्ते माझे कुटुंब, माझे नातेवाईक, माझे शेजारी, माझे ज्यांच्यासाठी मी काय काय केलं सगळ्यांनी हे बघा, टाळी एका हाताने काय वाजत नाही, सगळ्यांचेच आशीर्वाद होते. भले मी रागाने बोलतो, मग त्याच्या पाठीमागे काय उद्देश असतात ते काही लोकांना पटकन समजत नाही की मी हा का बोलतो असं. पण आज माझ्यासाठी 3 डेप्युटी, 1 चीफ फायर ऑफिसर, 2 डिव्हिजनल ऑफिसर हे माझं नाव वारंवार घेऊन भायखळ्यात जो माझा सत्कार झाला त्या ठिकाणी म्हणतात आमच्या जर डेप्युटीने सांगितलं 2 खिळे हातवडी द्या, हा माणूस दिवसभर तुमचं काम करून देऊ शकतो. म्हणजे प्रशासकीय कामाव्यतिरिक्त म्हणजे हे आग विझवणे, घर पडले तिथे अमुक तमुक सर्व करून माझ्या फायर स्टेशनमध्ये काम करायला BMCचं असल्यामुळे वॉर्डमधनं माणसं येऊन काम करत याची वाट कधी आम्ही बघायचो नाही. मिशनं बोलवा, हे सगळं माझ्या वडिलांकडून इनडायरेक्टली मला मिळालं. ती व्यक्ती आज या जगात नाही, म्हणजे हे माझं सर्व यश बघायला. त्यामुळे मी त्यांना नक्कीच मिस करतो. आणि शेवटी आपण कसं असते, काही झालं तरी देवावर थोडासा भरोसा ठेवावा लागतो आपल्याला. आणि त्याने मला खूप सहकार्य केलं. कधी कधी मी त्याच्याशी बोलतो, अरे काय एवढं हे असून मला त्रास होतो, थोडा 2-4 दिवस त्रास होतो, पण नंतर तो मला लेवलवर आणतो. केलं म्हणजे या सगळ्यांच्या मदतीशिवाय किंवा आशीर्वादाशिवाय ते शक्य नाही. लहान तोर सगळी मुलं आता मला रागाने बघतात, रडतात, रागानेच बघतोय. त्याच्या मागे माझा उद्देश काय नसतो की मुलं चांगली व्हावी. अण्णा असते तर केवढे हसले असते. आता आमच्या मजल्याचा रेकॉर्ड आता माझ्यापेक्षा तर काय ह्या वयाने मोठ्या त्यांनी जास्ती दिवस बघितले. तुला अरे लहान सांगतो हे करत होता कसं होते त्यांनी बघितलंय. पण बाकीच्या गोष्टीसाठी वायात बिल्डिंगमध्ये नको त्या गोष्टी होत असताना कधी आमचा मजला सहजासहजी बाहेर नाही. त्याला काही मग ते प्रमाण आम्हालाही वाटते. आमची पाठची पिढीने भले मला पाठीमागे बडबडते, म्हाताराला त्रास देतो, काय हरकत नाही. जर त्याचं चांगलं होत असेल तर मी त्याला नक्की अर्जुनला आई वडिलांसमोर उभा करणार. अर्जुन आता क्लास इकडे हे नाही मिळणार आहे, पण तो चांगला झाला तर मला त्याचा आनंद आहे ना. कधीतरी त्याला कळेल मोठा झाल्यावर की मला चंदन काकाने दम दिला, हा मी एवढा नाही तर मी पण हाताला सापडलो असो.
असा निघाला ना, विषय असा निघाला आता वहिनीने 4 वाजता उठायला नको आणि डबा करायला नको. मी म्हणालो आज पण मी जरासा चिडचिड झाली माझी सकाळी, कारण मला नाही आमचं जे खातं आहे ना हे शिस्तीच आहे, तुम्हाला माहिती लक्षात ठेवा. मग ते सांगतो त्याच्यामुळे अमुकशी ट्रेन पकडायचीच आहे, अमुक वाजता तिथे पोहोचायचंच आहे. बॅग भरायची आणि हातात द्यायची, चला चला 5 सॉंग घ्यायचे, बूट घालायचे. तिथे माफी नाही. गावावरून direct येऊन कामं होतं. बॅग घेऊन इथं पण मनोगत घ्या. ताई पण रिटायर होते. ताई पण रिटायर होते. हो, आता सांभाळायचं खरं काम आहे. चला चला पाठी जावं अजून. हा येतोय. यांचं मेन कौतुक म्हणजे अशा माणसाला बोला लवकर. चंद्रदेवाने सहन केली एवढे वर्ष, त्यांच्यामुळे जॉब त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडला, म्हणून यांचं कौतुक नाही. होम मिनिस्टर कोण आले बघ. त्यांच्या होत्या पण त्याला चंदनला चार्जशीट लागली नाही कारण चार्ज होता. चार्ज करायची. दिसत नाही तर. असं राहा. हा परत. हा द्यायचं. अरे लगेच. अरे ओ माय गॉड, काहीतरी आलंय वाटतं बॅगेतून. ओ माय गॉड, आज काय ऐकत नाही. गाते रहो बजाते रहो. हो मला समजलं. एक दे थांब. ओ माय गॉड, एवढ्या कलेक्शन मध्ये आता अजून एक आरसा काच बसवावी लागेल आम्हाला आता अजून एक. गाडी घेऊन आला. बस. ओ फोटो बघा फोटो. गाडी बघायची, ही गाडी बघायची होती. जरा वाचा बाबा प्लीज, जोरात वाचा, जरा ऐकायला येत नाही मला. वाचा, जोरात बोला. काय लिहिले? नो टेन्शन ओनली पेन्शन. टाया. ताई आता डायलॉग बदल. त्याच्यामुळे मला टेन्शन पेन्शन पण नको, टेन्शन पण नको. 8 वाजता उठून ते ड्रॉवर उघडलं, स्क्रू ड्रायव्हर हातावर. नाही आई ये. एक फोटो काढ रे. दोघांचं अरे येते मी जरा इथे. हा नुसता मध्येच थंडा करतोय पोरगा. थंडा. माझ्यावर. अरे हाताला माझ्या काटा लागला. थोडा चीज काय असं वडा. दिसत नाही. उगाच अरे हे का मला मी नाही फॅमिली फंक्शन आहे. तुमची पण दुसरी इनिंग सुरू आहे अरे मॅचिंग झालं मला. ही बघ, ही निशांतला पण घेऊन आली आहे. निशांत खालीच थांब, येऊ नको वर. तू मला दे. ती घाबरते तुम्हाला. घ्या तुम्ही. चंदन बिसे आमचे शेजारी आहेत, पण शेजार पण त्यांनी कधीही दाखवले नाही. घरच्यासारखे आमचे संबंध. प्रत्येक वेळी मला जेव्हा गरज वाटेल तेव्हा ते माझ्या पाठीशी उभे राहीन, त्यांना जेव्हा गरज वाटेल तेव्हा मी त्यांच्या पाठीशी उभे राहिले. आणि त्यांनी खूप म्हणजे घराला महत्त्व न देता पहिलं त्यांनी जॉबला इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. कोणताही प्रसंग असू देतो
पावसाळे असू दे, फ्लड येऊ दे, काही असू दे, पण त्यांनी लग्न असू दे, घरातलं कार्य असू दे, पण त्यांनी स्वतःच्या जॉबला फर्स्ट प्रेफरन्स दिल्यानंतर घराला दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही खूप प्राऊड फील करतो. आणि 30 वर्ष अशा ठिकाणी काम करणं डेंजर झोनमध्ये, इट्स व्हेरी हॅट्स ऑफ देम. थँक्यू सो. चंदन भिसे हे आमचे शेजारी, पण खरोखरच कधीही आम्ही त्याला घरी बघितले नाही, कामावरचा कधी खाडा केलेला नाही. आणि मेन म्हणजे खूप असे प्रसंग होते, त्यांनी कधीही माघार घेतली नाही. प्रत्येक वेळेला त्यांनी खूप म्हणजे अति असे काही प्रसंग झाले होते, ते स्वतःच्या जीवाचा विचार न करता त्यांनी ते प्रसंगातून बाहेर पडले आणि इतरांनाही मदत केली. हाय हॅलो, मी आज खूप खुश आहे कारण माझा काका आज अग्निशमन दलामधून रिटायर्ड झाला आहे. आणि ही इज नॉट ओनली माय काका बट ऑल्सो गायडर, सपोर्टर इन एव्हरी ॲस्पेक्ट आय वुड से. आम्हाला जास्त सहवास लाभला नाही, बट अनफॉर्च्युनेटली मी म्हणेन, पण जेवढा पण लावला त्याच्यामध्ये एवढा गायडन्स मिळाला डिरेक्टली अनडिरेक्टली. आणि त्याचं जे कर्तृत्व आहे त्याच्या फॅमिलीतर्फे लोकांना जोडून ठेवणं आणि जे कौशल्य आहे त्याच्या कामापासून मध्ये सुद्धा आणि त्याच्या वक्तृत्वावर सुद्धा, की ज्याच्यामध्ये आपल्याला कुठच्याही मुद्देसूद बोलणं, याबद्दल मी त्याच्याकडून खूप शिकते. आणि संसार म्हणजे आय जस्ट गॉट न्यूली मॅरिड, अकॉर्डिंग टू दॅट पण मी खूप शिकते माणसं, संसार, कुटुंब या बाबतीत सुद्धा. आणि मला आता त्याला एवढं सांगायचं की प्लीज रिटायरमेंट झाली आहे, आराम कर, मज्जा कर, खूप धमाल कर, कसलंही टेन्शन घ्यायचं नाही, गोड फक्त ऐकायचं, खायचं नाही. आज आमचे दादा रिटायर्ड झाले. त्याचा आनंद पण आहे, पण दुःख पण आहे या गोष्टीचं की आता घरातली कामं अजून ताईची वाढणार आहेत. दादा का आधा जीवन तो जॉब में चला गया, आधा ताई को तकलीफ देने में चला गया. ताई ने भी बहुत तकलीफ ली. ॲक्च्युली दादा खूप प्रेमळ आहेत. ज्यांना राग दिसला त्यांना राग दिसला, ज्यांना प्रेम दिसलं त्यांना प्रेम दिसलं. ॲक्च्युली खरंच खूप माया. मी 10 वर्षापासून बघितले, ते खूप चांगले आहेत. रिटायरमेंट दादा, यापुढील सर्व वर्ष तुमची सुखाची, समाधानाची चांगली जाऊ देत. असेच आनंदी राहा, मस्तपैकी फिरा तुम्ही वहिनींना घेऊन.